ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांसाठी होणारी प्रवाशांची गर्दी, जादा भाडे आकारण्याच्या तक्रारी आणि अपुऱ्या रिक्षांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रिक्षा चालकांच्या संस्था आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून प्रीपेड रिक्षा थांबा सुरू करण्याची तयारी करण्यात येते। ठाणे पश्चिमेकडील सॅटिस पुलाखाली ही सुविधा सुरू होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काही रिक्षा चालक प्रवाशांकडून निश्चित स्थळी जाण्यासाठी जादा भाड्याची मागणी करतात। प्रीपेड सुविधेमुळे प्रवासापूर्वीच भाडं निश्चित होणार असल्यानं वाद आणि तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे। रात्रीच्या वेळेस स्थानक परिसरातून घरी परतणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे। ठाणे शहरात IT कंपन्या, BPO कार्यालय आणि लघु उद्योग आहेत। या कंपनी आणि कारखान्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून हजारो नोकरदार ठाणे शहरात येतात। तसंच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आणि विविध सरकारी विभागाची कार्यालय देखील ठाण्यात आहेत। परंतु कंपन्या, लघु उद्योग, सरकारी कार्यालय, न्यायालय हे ठाणे स्थानकापासून जवळपास नसल्यानं नोकरदार किंवा कामानिमित्तानं येणाऱ्या नागरिकांना रिक्षा किंवा बस गाड्यांनीच प्रवास करावा लागतो। प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पश्चिमेच्या दिशेनं मीटर रिक्षांचा थांबा आहे। सकाळी प्रवाशांच्या तुलनेत मीटरच्या रिक्षांचं प्रमाण कमी असतं। तसंच बसगाड्या देखील वेळेत उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। काही रिक्षा चालक प्रवाशांची जादा प्रवासी भाडे आकारून आर्थिक लुबाडणूक करतायत। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रीपेड रिक्षा थांबा असावाची मागणी अनेक वर्षांपासून रिक्षा संघटना आणि प्रवाशांकडून केली जात होती। त्याचं नियोजन प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू होतं। प्रीपेड रिक्षा थांब्यासाठी नियोजन असून येत्या काही आठवड्यात योजना सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवाशांना, विशेषतः महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे।